सन्माननीय सभापती महोदय, सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नामधला पहिला मुद्दा जो होता की आउटसोर्सिंग मध्ये जे काय आपण आता 108 सुद्धा देणार आहोत, अलीकडच्या काळामध्ये आपण ज्या पद्धतीनं आपल्या आस्थापना आपल्या प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून चालवतोय, त्याचबरोबर आउटसोर्सिंग मधनं सुद्धा आपण चालवतोय का तर खर्च कमी होतोय, क्वालिटीसाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतोय। आणि मला असं वाटतं की 108 मध्ये सुद्धा जी काही सुधारणा आपण केल्या त्यामुळे आपल्याला अपेक्षित असणारं निश्चितपणाने क्वालिटीचं काम होईल, लोकांना अधिक चांगल्या पद्धतीची दर्जेदार सुविधा मिळेल, एवढं चांगल्या पद्धतीचं काम करण्यासाठीचा आपण निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे निश्चितपणाने त्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होईल। आणि त्याच्या बरोबरीने दुसरा जो मुद्दा आपण सांगितला की शववाहिका ज्या आपण घेतल्या, राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये तत्कालीन काळामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं सूचित केलं होतं आणि त्यानंतर या शववाहिकांची खरेदी झाली। आता प्रत्यक्षात या खरेदी झालेल्या शववाहिकांच्या मध्ये मगाशी जसं सांगितलं तसं प्राधान्यक्रम आपण ठरवलेला आहे, विशेषतः मोठ्या महानगरपालिका, कारण तिथं मोठमोठाली हॉस्पिटल असतात, त्यानंतर मोठमोठाल्या अशा पद्धतीच्या हॉस्पिटल्स नंतर प्रायोरिटी येईल ती आदिवासी आणि दुर्गम तालुके आणि त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणांबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणं त्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे। त्या महानगरपालिकांचा अथवा तिथल्या हॉस्पिटल्समधले तिथं आपण प्रायव्हेट डॉक्टर उपलब्ध करून देण्याबद्दल त्या आस्थापनांच्याकडून पत्र घेतलेत आणि त्याप्रमाणे प्राधान्यक्रमाने आपण त्या सगळ्यांना ती वितरित करतोय।